बोलू द्या. नाही राहू दे. नमस्कार पाटील साहेब, सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा ओबीसी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षणाचा तिढा कसा सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आलो आहे, नवीन फॉर्म्युला. काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला 50% वर जाता येणार नाही, परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो, इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या. तर लोकसंख्या जर तुमची 27 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता, अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे. काय झालं, महाराष्ट्रात योगायोगाने एम्पिरिकल डाटा गोळा करण्यात आलेला बांटे आयोग मागे बघा, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रुकल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता, त्याचं नाव होतं बांटे आयोग. तर त्या आयोगाने सांगितलं आहे की 37% ओबीसी आहेत महाराष्ट्रामध्ये. मग 37% जर ओबीसी आहे म्हणतात तर आपल्याला 37% आरक्षण देता येते. पूर्वी आपण 27% आरक्षण आपल्या महाराष्ट्रात होतं. तर आता योगायोगाने आपल्याकडे 10% आरक्षण हे बांटे आयोगाच्या मार्फत मिळालेलं आहे. माझं काय म्हणणं आहे की 27% जे आरक्षण आहे ते ओबीसीला दिल्यानंतर जर समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा 10% मराठ्यांना दिलं तर धक्काही लागत नाही आणि मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. 10% कशामुळे? 10% म्हणजे आता 37% ना आरक्षण आपल्याकडे, आपल्याला 37% देता येते महाराष्ट्रात. मग 27% ओबीसीचं आहे म्हणतात ना, तर ओबीसीचं 27% ते सोडून त्याला धक्का लावायचा नाही, त्याला तिकडेच ठेवायचं. कशामुळे धक्का नाही लावत त्याला? धक्का लागत नाही ना. कशाला? तेच म्हणतो लागत नाही, लावू नाही, नका नाही, कशाला म्हणता. हा लागत लागत नाही. नाही लागत ना नाही. असं म्हणाला नाही, धक्का लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या हा जो जटिल प्रश्न आहे जो हो. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा, अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे. परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत. म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही आम्हाला आवश्यक आहे, म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकारला, तुम्हाला नाही, सरकारला. आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील, म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधला जो बारामुलतेदार समाज आहे गावगाड्यातला, तर त्यांनाही वेगळं आरक्षण 3% आम्ही जर दिलं तर ते खुश होतील. हा, ते 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं. हो. तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं? नाही, आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कसं का मला चॅनल खोटं बोलत जाऊ नका ना. तुमच्यासारखे इतके ज्येष्ठ नाही, नाही नाही, ते. संभ्रम होतो साहेब समाजात. नाही, माझं काय म्हणणं अहो आहे. तुमच्या समोर मग 3दा तुमचा दिलाय. पाठिंबा आहे ना? ऐका माझा आधी आता. तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत. अगदी बरोबर. हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. नाही, असं नाही. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. नाही, तर तुम्ही सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो पण एकदा केली का, लय बारे केली का, आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा, आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. मग झालं की आपण झालं गेलं नाही, तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना. नाही, नाही. एकीकडून तोडगे काढायला येतात, नाही, एकीकडून नाही. गैरसमज नाही, पसरता, नाही, म्हणजे नाही, राजकारण नाही. करायला तुम्ही असं दिसायला लागले याच्या. पुढचं अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का ठीक नाही? आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. मानलं होतं. माझं- अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात, ठीक आहे, खाजगीत तुम्ही बोलले असते एका दिवशी ठीक होतं. नाही, नाही. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून नाही, तो- ऐकून तर घेत जाओ. बरं, ठीक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले. पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल, कसं एकुपा होईल बरं? नाही, नाही, नाही. असं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल, चांगली गोष्ट आहे ना. मी बंजारा बांधवांबद्दल, धनगर बांधवांबद्दल आणि वंजारी बांधवाबद्दल बोलतो आम्ही. सामान्य एक शब्द नाही गेला, आणि नेत्याला नाही सोडत, पण सामान्यांना एक शब्दही क्रॉस नाही. मरेपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार आहे.
छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसमोर नाही, कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो आणि तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही आम्हाला. आपण जे सांगताय ना ते बरोबर आहे, मान्य आहे मला, पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करेल. मग करूत ना, पण तुम्ही मीडियातून केलेलं असून म्हणता तो करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागलात. चांगली गोष्ट आहे, असं नाही ना बोलायला पाहिजे. ठीक आहे, चांगलं. मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरंच पुसदलाही सांगितलंय आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की 12 उलटांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही. आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय 15-20 दिवसापूर्वीचा आणि ह्यो विषय कालचा. तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही, म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक करा बोलला तुम्ही. मी आरोप करण्यातला पोरग नाही. समजून घ्या तुम्ही. नाही, काय समजून घ्यायचं तुम्ही. आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय, तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला घ्यायचं. फक्त असं म्हणले काय होतं, तुमच्यात आमचा संभ्रम होतो, बाकी काय नाही. चर्चा अशी आहे आपली. मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावर जी सरकारची भीती आहे, सरकारला, आपल्याला नाही, सरकारला, तर हा बाराबुलतेदार समाज हा आनंदित होईल, खुश होईल. 14 जाती आहेत याच्या विमुक्त जाती, त्याच्यात आता बंजारा आहे, वडर सारख्या जमीचे 14 जाती आहेत, त्यांना विमुक्त म्हणतो आपण. त्यांना आता 3% आरक्षण, त्यांना आपण 4% देऊ शकतो. भटक्या जमाती ह्या 37 जाती आहेत. भटक्या म्हणजे भिक्षक जमाती असतात त्या. आणि एसबीसी, आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या आपल्या नागपूरला नाही का एक गोवारी नंतर पद्मशाली असा समाज आहे ना, भावसा, हा जवळपास 49 जाती आहे, त्याला एसबीसी म्हणतात. तर त्यांना 50च्या वर दिलं होतं. आपण ते जे 52 म्हणतो ना, ते 2% टाइम पास म्हणून दिलं होतं. म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना 50च्या आत द्यायला पाहिजे. आपण त्याला 50च्या आत आणतो आता. तर ते अशा जवळपास 142 जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होतील. 142 जाती. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठे फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील, हे पण डबडे वाजवतील आणि हे पण आनंदित होतील, हे पण पेढे वाटतील. 142. मग मला सरकारला विचारायचं की तुम्हाला भीती कोणाची आहे? म्हणजे भटके, विमुक्त, बाराबुलतेदार, धनगर, बंजारी आणि या 49 जाती याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर, तर तुम्हाला भीती कशाची? म्हणून हे स्टॅटिस्टिक काढल्या मिळेल. दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये 37% आरक्षणाची पुनर्रचना करायची आहे. म्हणजे मागे काय दिलं होतं ते, म्हणून आपण यांचं 1-1-अर्धा% वाढवतो. आणि दुसरं जे सब कॅटेगरी करायचं आहे, म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना, विमुक्तांना. तुम्ही काल बोललात मला वाटते की जर विमुक्त भटक्यासारखे NT दिलं VJNT, तर ते टिकाऊ असलं पाहिजे. असं देता येईल का? 100% देता येईल. त्याला काही नाही. आता आम्ही दिलंच. 1994 मध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1994 मध्ये जेव्हा अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त, कारण माझा विषय आहे सब कॅटेगरीचा. तर मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही 4% मध्ये टाकलं होतं. तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे, बंजारी नको आमच्यात, त्यांना वेगळं द्या. तर वेगळं दिलं त्यावेळेस, ते केलं आपण. ती मीटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्वपक्षीय घेतली होती. माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय, म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या, आमच्या सारख्याला बोलवा, जरांगे साहेबांना बोलवा, त्यांचे कार्यकर्ते येतील, आम्ही येऊ, अभ्यासक येतील, छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात, याची एक मीटिंग तर बोलवा. त्या मीटिंगसाठी मी त्या सरकारच्या, म्हणजे माझा 1-1.5 महिना झाला, हे सगळं रेडी आहे. पण सरकार याला फॉर्म्युला बघायला तयार नाही. कारण त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बुजून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील, म्हणून ते बोलायलाही तयार नाही. मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार, आता पत्री सरकार म्हणत होते आधी, नंतर त्याचं नाव प्रति सरकार झालं.
मग त्याचं आता आम्हाला जागाच नाही कुठे जाऊन रडायचं आता आम्ही. नाही आपल्या सोबत येत आम्ही बदलणार नाही. म्हणून कुणाकडे लढायचं, कुठे जाऊन सांगायचं की बाबा हे सरकार बघायला तयार नाही. अरे कमी बघा तर, आम्ही काय कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल. माझा दावा आहे की या संविधानिक अभ्यास आहे. मी खासदार राहिलेलो आहे, आमदार राहिलेलो आहे, मी संविधानिक तज्ज्ञ आहे. मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून घेतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून मी काही खोटं नाटक काही सांगणार नाही. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती आहे, मग ठीक आहे हे आरक्षण होईल, पण राजकीय आरक्षणाचं काय? राजकीय हे जर आलेत आमच्यात तर मग आमचा सरपंचही होणार नाही, ही जी भीती आहे. त्यासाठी मी सुचवलं आहे की याचा सुद्धा 3 भाग करायचे. 9-9-9-9-3-27 म्हणजे 9% भटके मुक्तांना, 9% बाराबोलीदार यांना आणि 9% कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना. तर काय होईल? आमची लोकसंख्या 34%, 9% कसं काय देता तुम्ही आम्हाला? असं 27 देता येते. आम्ही नाही स्वीकारत. नाही ऐका ना, 27 देता येते. त्याच्यावर तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा. रात्रंदिवस आम्ही लढू लागू, पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार. लोकसंख्येच्या 50%, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार, 1% कमी घेणार नाही. नाही हे राजकीय आरक्षणामध्ये काय होत तुम्हाला सांगतो, 27च्या वर देता येत नाही. काय तुमची लोकसंख्या किती आहे म्हणता? 34%, तर 27च्या वर देताच येत नाही. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला 27चेच विभाग करावा लागेल, कारण तो नियम आहे, कायदा आहे. कमी दादा नाही, तुम्हाला कमी मिळू नये ही भावना आमची, आणि आम्हाला कमी भेटू नये ही सुद्धा तुमची भावना. 27 वर्ष देताच येत नाही तर काय करणार? आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही घेतो. ऐका ना, कायद्यातच कसं आहे. नाही हो ना, कायद्यातच बोलतोय आम्ही. हे तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? कायद्यात करता येत नाहीत म्हणतायत तुम्ही. आम्ही आमच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. एक उदाहरण म्हणून सांगतो. याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून, त्याला ओबीसी 1 जणाला घेणार का नाही घेणार? नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार? एक माझा साधा प्रश्न आहे. हे बघा, सगळे नाही म्हणत मी, एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय. तुम्ही अभ्यासिकेत म्हणून ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंद मिळाली, तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे मला. घेणार. 54 लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय. समजून घ्या, आत येऊ नका म्हणताय. त्यामुळं कायद्यात काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार, नोंदी मिळाल्या तेवढे पुरे घेणार, ते कायद्यात. तुम्ही असं म्हणताय ना, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. म्हणजे तुम्ही जे मांडणी करताना उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो. ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत. उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोट्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं. पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं, मराठ्याला बाहेर ठेवून नाही. आता घेण्यासाठी चालू आहे ना. तर हे बघा, मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन 100% मराठा समाजाला ओबीसी करून टाकायचं. 100%. हे शोधायचं काही गरज नाही, ते पण तुम्हाला सांगतो. 9% 100% कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार? तुमचा फॉर्म्युला 9%चा, 9% 100% मराठा कसं होईल? नाही, मराठा समाजाला ते राजकीय आहे. मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो. ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही, ते कॉन्फिडेन्शियल आहे. ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू आपण ते कसं करायचं ते. पण ते 100% होऊ शकते आणि ते चांगलं. उलट त्याच्यात काय काही राहतील, काही राहत आणि कारण त्याचं कारण काय की मराठा कुणबी वेगळे नाहीतच, सम आहेत, एकच आहेत. त्यामुळे ते आपल्याला करता येईल. दुसरं काय की ओबीसीचं सब कॅटेगरेशन झालं, नंतर एसबीसी आपण आणले. वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधी मिळत नाही आम्हाला, 7 वर्ष झाले. त्याचा पण मागणी आम्ही करतो. जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं, म्हणजे बढती रिझर्वेशन इन प्रमोशन, बढतीमध्ये आरक्षण देतो SC/ST ला, ते ओबीसीला का मिळू नये? त्यांनाही मिळालं पाहिजे. नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळते. आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या तर आपण दोघे ओबीसी आहोत.
मग आपण याच्यासाठी लढू पण शकतो तुम्ही ना. होऊन द्यानात ना आम्हाला. कसं होऊ देत नाही, कोण होऊ देत नाही? तुम्ही माझ्यासोबत राहा, कसं होऊ देत नाही बघू ना. का होऊ देत नाही, का होऊ देत नाही? ओबीसी ते नाही आता आम्ही होणारच आहेत, नाही, त्यात अडचण नाही. तुम्ही नाही होऊ दिलं तरी आता आम्ही होणारच आहेत. फॉर्म्युला घेऊनच आलोय मी. तुम्ही फक्त हो म्हणा. भटके त्याला अंतर परिवर्तन एक नियम आहे, तो एक काढायचा आहे आपल्याला. स्वतंत्र ग्रामपंचायती ज्या आमच्या तांड्याच्या लोकसंख्या 300 लोकसंख्या असली तर त्यांना वेगळं तांडे हे महसूल दर्जा आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे. ज्या सवलती, हे महत्वाचं आहे, ज्या सवलती ओबीसी प्रवर्गाला दिल्या जातात त्या सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसीना द्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो. म्हणजे शिक्षणामध्ये, हॉस्टेल, स्कॉलरशिप, ह्या ओबीसीला ज्या मिळतात त्या सगळ्या मराठ्यांना मिळायला पाहिजे आणि ज्या मराठ्यांना मिळतात ते ओबीसीला मिळायला पाहिजे. नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग, आता देशभर हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग की या देशामधले जेवढ्या आरक्षणाचे प्रश्न आहेत ते सगळं मिटू शकतात, असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण सबकेटेशन सांगतो. त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली. नंतर आता समजा आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णतः भरती झाली पाहिजे. यासाठी सुद्धा आपण आता सोबतच लढणार आहोत. आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये 10,000 पदं खाली आहेत. तुम्ही आरक्षण मिळवून तर द्याल पण हे पद भरती होत नाही ना. त्याच्यासाठी आपण दोघांनी, आपण ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल. एकदा आरक्षण मिळालं लढू ना. आधीच हे कुठं लढत बसता, आधी आमचं दुरण टेकाना तर आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू ना. तुम्ही आधीच कामाला लागावं लागले आम्हाला, आमचं आणखीन इकडं दुरण टेकाना. तुम्ही भले गाबाळ घेऊन आलेलं मोठं ते आता इतकं वाचून गेल्यावर आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना, आमचा समोरचा विषय क्लिअर आहे. हा, हे बाकीचं हे कुठाण्यासाठी लढत बसावं आता देतो मी सोडून बसतो चापलेत आम्ही. मेन आमच्या लेकरांचं मरण दादा इथं आहे सध्या, हे महत्वाचं. याच्यासाठी तुमच्यासारख्या सगळ्या गोरगरीब बांधवांनी उठलं पाहिजे. आम्ही उठतोत ना, उठलोत म्हणलोय. तुम्हाला पाठबळ सुद्धा आहेच. आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा. तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला, 1 इंच मागं न राहणार. पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे, याच्यात सहभाग गरजेचा. हा, हे 100% होऊ शकतं, फक्त याच्यावर नजर टाकाय. हे आहे चालेल. पण आम्ही याच्यावर विचार करतो. आम्ही याच्यावरती विचार करतो, पण हे परवडणार नाही आम्हाला. कसं परवडणार नाही? 5% मराठा याच्यातून राहतोय, याच्यातून 5% मराठा राहतोय. त्याला कुणी अंगावर घ्यायचं? मी? हा, मग बघा, समितीनं सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी. आमचं मत तर 40% पेक्षाही जास्त आहे. परंतु जर समितीनं 10 वर्षापूर्वी सांगितलंय 34% मराठा, 17 दोन्ही 34, याच्यात 5% ते 6% आरक्षण कमी पडतंय. म्हणजे किमान 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी? मी. दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का?
सगळ्या मराठ्यांना का नको? एक बघा, अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी. नाही, मी आमच्या अर्ध्या मराठ्यावर अन्याय का? तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो, अर्ध्याला देत नाही. नाही 100% मराठ्यांना आरक्षण द्यायचं. नाही ना, ते याच्यात कसं बसल? नाही बसल. नाही याच्यात नाही. ऐका तुम्ही, तो हा, मग याच्याबद्दल बोलतोय मी, कागदावर बोलतो. याच्यावर मराठा बसत नाही. तुमच्यात दुसरं काही डोक्यात असं ठीक आहे, पण याच्यात मराठा बसत नाही. त्यामुळं मला हे का मान्य नाही हे, तर याचा सगळा मराठा बसत नाही. आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत, कारण माझे बाप ते आहेत, मी त्यांचे लेकरू आहे, आणि मी त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही. पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे, नसता संघर्ष सुरू आहे. ह्या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाही. दुसरं काय असू शकतं तुमच्याकडे तर ठीक आहे, मग त्याबद्दल ठीक आहे. तुमचं काय समज झालं याच्यात 100% मराठा आहे. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तर 1.5 कोटी मागे राहतील. माझं म्हणणं आहे, मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात, माझं म्हणणं आहे की 100% मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येथील. तो जी आर मी आणलाय सोबत, तुम्हाला दाखवू का? अरे तत्समध्ये ठीक आहे. नाही वाचलाय मी, ते बघितलंय तो पण. हो, मी तो पण वाचलाय ना, मी तो पण वाचलाय. हेच आत्ताचं मूळ ज्वलंत प्रश्न काय आता, की समाजानं उठाव केलेला आहे. मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक आहे. जवळपास गॅजेट तर आहेतच. तुम्हाला त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू. आता 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून. तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला? मराठा कुणबीची एक, याच्या पलीकडचा तिसरा पर्याय सांगतो. सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांना केला. बाऊ काय केलाय? 5 कोटी मराठे आत येणार आहेत, 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. अरे बाबा हो, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत, सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहेत. तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार, कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठे आरक्षणात गेलेत, खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत, पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 60% मराठे आरक्षणात गेलेत ओबीसी आरक्षणात. कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेला. खाली मराठे राहिले कोण? मराठवाडा आणि 2 हे उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे. हे का पटून सांगत नाहीत? सामान्य ओबीसी बांधवांना असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणतो 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. खरं बोला ना, खरं सांगा त्यांना. तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला खोटं सांगता? मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका. ही भावना असावी सामान्य. अहो, नेत्यांबद्दल बोलतोय, तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल, की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून, म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवांना आता ठरवलंय. सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या, की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे. आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा, जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं. पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी ते द्यावं. विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेते, असं गावखेड्यात चर्चा सुरू आहे. आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागलेत आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे? रोज आपल्याला एकत्र राहायचं आहे, एकत्र लग्नाला जातो, एकमेकाला पाणी देतो, एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो. आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय आणि एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालून. हे सामान्य ओबीसी बांधवांवर तुमच्यासारख्या नेत्यांपुढे नसतेच बोलत. आम्हाला गावखेड्यात बोलतात सामान्य लोक, ते म्हणतात हे काय आम्हाला काय त्याला मेटायला पैसे देतो का? एवढं राजकारण करतो, एवढं राजकारणी मनुष्य. हे 2 दिवस येणं तुमच्यात आमच्या देण भांडण लावून वरवरच चाललंय. खाली एकदम साबीद आहे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव. गाव लेवलवर सामान्य एकत्र येत आम्ही आत्ताही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे, तुमची म्हणणी. माझं काय म्हणणं आहे, 100% मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून तत्सम म्हणून घेऊ शकतो, कायद्याने घेऊ शकतो. असं नाही की हरिभाऊ राठोड सांगतो म्हणून. बरोबर. तर ते, आणि तुम्हाला माहिती आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी लमाण आहे, समजून लमाण असला तरी बंजाराच आहे. धाडी धाल्या वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो. तर तो धनगर आणखी आहे, हटकर, काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे. म्हणून असंच आपण लेवा पाटील, पाटीदार, कुणबी, मराठा नुसतं मराठा असलं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आणि तो गव्हर्नमेंटला अधिकार आहे, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला ते दाखवणार होतो की माझ्या, तुम्ही म्हणाला की बघितले, तुम्हाला दाखवायची गरज नाही ना? बघितलेलं की दाखवू? दाखवा पण मी बघितलेलं पण आहे ना.
मग ते काय आता दाखवायचं काय तुम्हाला? नाही मी बघितलेलं आहे, वाचलेलं पण आहे. हा वाचलंय ना. आणि मी पाठवलं होतं व्हॉट्सअपवर कोणाला तरी, सांगितलं होतं की साहेबांना द्या, दाखवा तुम्ही काय. मग तुम्ही बघितलं तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सांगतो नाही घ्या. फक्त तुम्ही एक काम करा, आता तुम्ही आपली सगळ्यांची बैठक लावायची मुख्यमंत्र्याबरोबर. आपले कार्यकर्ते, आपले संभाजी महाराज बरोबर, आणखी कोणी वकील, आणखी काही तज्ज्ञ अभ्यासक तुमच्या दृष्टीने जे कोणी असतील त्यांना बोलून आपण हे मार्क. आणि मी तर म्हटलं 10 तारखेच्या आतही आपल्याला जे आर काढता येईल. म्हणजे जे आपण तयारी करताय ना मुंबईची, त्याची काही गरज पडणार नाही. आणि तेच सांगायसाठी आज आलो तुम्हाला, दुसरं काही कळवतो आम्ही तुम्हाला. फक्त बैठक लावा. आणि बैठक लावत नाही हीच माझी तक्रार आहे. म्हणजे हे बघायला तयार नाही. आणि यांना माहित नाही असं मी रोज बोलतो. गेले 7-8 वर्ष, म्हणजे बघा 2016 मध्ये माझे सगळे व्हिडिओ काढा तुम्ही, माझे सगळे 2018 मध्ये आणि 2020 मध्ये कालपर्यंत मी हेच सांगत होतो की आपल्याला मराठ्याला आरक्षण देता येते. आणि देता येते म्हणणारा ओबीसी नेता मी एकमेव मीच आहे. काय कारण हे मला माहित आहे ना, कायद्याने देता येते, कायद्याने देता येते. त्याच्यामुळे हे मला बोलू तर द्या त्यांच्या मुख्यमंत्र्याबरोबर. आणि ज्या लोकांचं मी नाव घेतलं, बारामुल्ला, भटके, त्यांचे सगळे नेते बसवतो ना त्यांच्या समोर. तो कोण घाबरता कशाला तुम्ही? सगळ्यांचं तुम्ही जर सांगितलं ना, गावगाड्यात काही नाही. कारण गावगाड्यात आपण एकच आहोत, एका ताटात जेवतो. एक गावगाड्यात म्हणजे मराठा कुणबी असो, मराठा असो, ओबीसी असो, एकामेकाच्या घरी आपण लग्नात जातो, एकामेकाच्या घरी म्हणजे आपले पोरं एकाच शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. काय हे वातावरण, हे दूषित वातावरण झालेलं महाराष्ट्रामध्ये. ते जर आपल्याला हे करायचं असेल, शांतता, सुव्यवस्था आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे, तर मी असा एक प्रस्ताव तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. यानंतर मी आणखी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो काही गोष्टी. ते तज्ज्ञांना त्यांना दाखवा सगळं. आणि जे तुम्हाला आता दाखवलं ना, 1% कमी जास्त होईल, त्याला 1%ला फारसं महत्व नाही. पण आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे. तुम्ही जे केलं, इथपर्यंत आणलेलं आहे हा जे आंदोलन, ते आंदोलन काहीतरी मिळवलं पाहिजे. आपण काहीतरी मिळूनच मागे हटायचं आपल्याला, आणि इथं थांबायचे नाही परत. हे झाल्यावर अनेक प्रश्न आहे, वंचिताचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, खूप लोकांचे प्रश्न आहे. हे तर निमित्त झालं की तुमचं नेतृत्व आम्ही स्वीकारलंय. मान्य, धन्यवाद. पण मी आता विचार करतो त्याचा, तुमच्या फॉर्म्युल्याचा आम्ही विचार करतो, अभ्यास करतो, तुम्हाला कळवतो. कारण कोणचा विषय विचारांती व्हावा, डायरेक्ट झाले तर दोघांची फसवणूक होत असते. डायरेक्ट नाही होत असती असं म्हणतो मी. कोणचाही विचारांती अभ्यास पूर्ण करावा, त्या फॉर्म्युल्याचा अभ्यास करावा, नंतर कळवावं. नसता उठलो लगेच हो कळवलं तुम्हाला, चला. मी तुमची फसवणूक करू शकत नाही कधी, कारण मला ती सवय, मी कोणाची फसवणूक नाही करू शकत. डायरेक्ट सांगू, नुसतंच म्हणायचं हो पाटला, त्याचा आम्ही वाचतो, त्याला बघतो आणि नंतर तुम्हाला कळवतो. डायरेक्ट आज हा म्हणणं म्हणजे उद्या तुमची फसवणूक आहे सकाळी. नाही एखाद्याशी काही करायचं तर हरकत नाही, अवमान करायचा नाही. मुख्यमंत्र्याकडे थोडं मीटिंग लावलं नाही, मला तुमच्या आधी फॉर्म्युल्याचा अभ्यास करू द्या. डायरेक्ट शब्द देणं आणि उगाच ही करणं. आता माझा तर फॉर्म्युला उघडच होणार. आता मी काय आता एवढे दिवस सांगत होतो, आता त्याच्यावर मी लेख लिहिल, जनतेमध्ये जाईल. काय ते मराठा समाजाच्या किती हिताचा आहे. मराठा समाजाचा आम्हाला आमचं बोलू द्या, आम्हाला अभ्यास करू द्या. त्याच्यावरती आम्ही वाचन करतो, त्याला वाचतो, आमचा किती फायदा आहे. कारण कोणी तोच बघतो, तुम्ही तोच बघणार आहेत. जसं की तुम्हाला वेगळा प्रवर्ग करायचा आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येत. वेगळा तुमचा प्रवर्ग होईपर्यंत 12 बलुतेदाराच्या पाठीशी आम्ही येत. धनगर बांधवांच्या सुद्धा आहेत, त्यांना पूर्ण त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत. आणि आपले काही प्रादेशाध्यक्ष आले होते बंजारा बांधवांचे, त्यांनी सांगितलं की आमची मागणी. म्हणलं आम्ही जर नाही शेवटपर्यंत राहिलो, तिथून पुढं बोला, शेवटपर्यंत लढायला राहू आम्ही तुमच्यासोबत. म्हणजे आम्ही सोबतच येत. फक्त ज्वलंत प्रश्न सध्या हे वे, याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. ज्या वेळेस याचं तुमचं आम्हाला तुमच्या फॉर्म्युल्याचं थोडंसं आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, नंतर तुम्हाला कळवतो. आत्ता हा म्हणणं म्हणजे तुम्ही अशाला लागणार आहेत, आम्हाला कळाना त्याच्यात काय आहे. त्या फॉर्म्युल्यात समाजाची फसवणूक करणं
ही आपली जबाबदारी नाही, त्यांना न्याय देणं आपली जबाबदारी. तुम्हाला आम्ही वाचून ते करून अभ्यास करून कळवतो. मराठा समाजामध्ये खूप वकील आहेत, चांगले विद्वान पण आहेत, अभ्यासक आहेत. उताडाला त्यांना लई येत, त्यांची काही अडचण नाही. भले त्यांच्याजवळ गरज भरल्यात पुस्तकाने त्यांना, मला एवढा विश्वास आहे काही अडचण नाही. ते सगळं पसंत करतील. याच्यात म्हणजे फसवणूक होण्यासारखं काही नाही. नाही पण वाचलं पाहिजे या मताचं नाही. तुम्ही माझ्यावर डायरेक्ट विश्वास टाकू नये, मी तुमच्यावर डायरेक्ट टाकू नये. अगदी बरोबर. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांना दाखवून द्या, पण लवकर करा. मला Yes. आपल्या 10 तारखेच्या आत आपण जर केलं नाही, समजा, तारीख नाही सांगत, पण तुम्हाला मी वाचून कळवतो, स्वतःहून कळवू आम्ही. आपल्याला जेवढ्या लवकर करता येईल शासनाबरोबर. आपल्याला 20 तारीख जर टाळता आली. नाही, शासनाशी बैठक कधी लावतो माणूस? ज्यावेळेस आम्हाला त्याच्यातलं गांभीर्य लक्षात आलंय, आम्ही वाचलंच नाही म्हणतो, हो लावतो उद्या सकाळी तुमची बैठक सरकार संग. आम्हाला पटलंच नाही, नुसतं लावून समजून घ्या. तुमचे तरी का फसवणूक करावं आम्ही, आणि आमची तरी का करून घ्यावी? काहीच problem तुमचा फॉर्म्युलाचं थोडंसं आम्हाला वाचू द्या, आमच्या ते डोक्यात घुसू द्या, काय आहे कसं आहे, मराठा समाजाचा याच्यात फायदा आहे का, आणि नंतर मग आम्ही ते तुम्हाला कळवतो. त्यानंतर बैठकीचं किंवा सरकारशी काय बोलायला लावायचं तुम्हाला नाही लावायचं नंतर ठरवू. आमचं पुढारी आहे त्याच्या झालेला एक पेपर कटिंग होती रेडी केलं. हे बघा, हे गेल्या वर्षीचं आहे आणि याचं- नाही, ते वाचतो मी, निवांत वाचतो. आणखी निवांत होतं. हे बघा कुठे आहे? हे बघा, याचं टायटल चालतो वाचतो मी, निवांत वाचतो. ते लय मोठं आहे ना, हे काही 1 मिनिटाचा नाही ना आता विषय. नाही तुम्हीच ठेवा ते पेपर. हे दोन्ही तुम्हाला तुमच्यासाठी चालले आहे. पूर्ण वाचा म्हणजे आजचं याचं वाचा. निश्चित आणि काही असेल मला क्वेरी काही असेल सांगा, केव्हाही सांगा. आणखी एक बैठक घेऊ वाटलं. ठीक आहे ना. ठीक आहे, 2-3 प्रश्न. पण इथे थांबू नका आता तुम्ही. काय थांबायचं नाही इथे. आंदोलन कुणी आलं तरी थांबत नाही, तर चालेल. फक्त आम्ही याच्यावर वाचतो, त्याशिवाय नाही. कारण आधी त्यात तुमचं इथे आमचं इथे, आम्ही बी बलुतेदार बांधवांना फसू नये, खोटं हा म्हणून खरं हा म्हणावं, तसं आम्ही अभ्यास करूनच बाकीचा विषय घेऊ. त्यांनी तुम्हाला फॉर्म्युला दिला, तुम्ही तो नाकारलाय आणि नाही, कोणी नाकारला? जरंगे पाटलांनी नाही नाकारला. त्यांनी तुम्हाला त्यांना प्रश्न आहे, त्यांना उत्तर दिलं. नाही नाकारला नाही हो. तुम्ही कसं नाकारला म्हणता? तुमच्या तोंडात काही नाकारला नाही, आम्ही बघू म्हणाले. बरं, त्यांनी फॉर्म्युला तुमच्याकडे ठेवलेला आहे, तो तुम्हाला अभ्यास मान्य करतो आहे म्हणाले, का? अभ्यास तुमची केल्यानंतर काय भूमिका आहे त्याच्या संदर्भात? नाही, त्याच्यामध्ये किती मराठा समाजाचा फायदा होणार आहे हे सगळं अभ्यासात ते आम्ही वाचून बघूया. मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही. ज्यावेळेस ते आमच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही, सरकारची बैठक लावायची त्यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा, याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो, 1% मराठ्यांना दगाफटका होत नाही, त्यावेळेस सरकारला सांगता येईल. आत्ताच त्यांना शब्द द्यायचा, आम्हाला आज माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय, आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो, आणि आधीच सांगायचं की हो आम्ही सरकारची बैठक लावतो. सरकारची बैठक कधी लावायची? ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस. आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वर काय म्हणू ना, आमच्या जुनी म्हणे, म्हैस पाण्यात वर सौदा, माहीतच नाही काय, आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू, आत्ता नाही. त्यांनी 5-6 मुद्दे मांडले तुमच्याकडे, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता, ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा 10% आरक्षण, असे 2-3 जे मुद्दे होते ते तुम्हाला कसे वाटले? नाही, तेच सांगितलं मी, म्हैस पाण्यातून वर सौदा, त्यातलं त्याच्यात पोटात शिरल्याशिवाय, ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये. कारण ते पण कायद्यातच नाहीत, काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असते, आणि मला ती किमान नाही करायची. माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे, आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे, ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू. आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना 100% बोलू, सांगू, नंतर पुढचे निर्णय घेत राहू, पण आज नाही. ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिडला होता, खडे बोल सुद्धा सुनावले, नंतर हरिभाऊ राठोड तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणाले, काय मुद्दा आहे तो? नाही, ते काय झालं, ते ज्येष्ठ आहेत असं नाही, पण खरं बोललो. मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायची सवय आहे. मग आम्ही ते सोबत एकत्र होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता, त्याविषयी आम्ही सोबत होतो. आम्ही पूजा की अर्चा केली. तिथलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं 12 बलुतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बंधू आले होते आमचे, आणि आपण त्यांना त्याच दिवशी शब्द दिला की आपण, त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला, छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही, ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे. आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता
कोणाची पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आहे आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मीडियात दिला. त्यानंतर 4 सभेत बोललो मी त्यानंतरही. आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय हे थोडंसं मला रात्री ही झालं की एवढे मोठे अभ्यासक आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत आणि असं बोलतात की जरांगे आमची मागणीबद्दल बोलत नाही. अरे यार म्हणलं हे असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात गैरसमज कसं काय पसरू शकतात. म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं. मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी परस्पर तिकडं बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून. ते आलेत म्हणून बोललो नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं. बघा फॉर्म्युला मी सांगितलं आहे त्यांना. बघा हे बघा आपण साधारण किती मुद्दे आणलेत फॉर्म्युल्यामध्ये मुद्दे हे बघा कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो 50%च्या वर देता येत नाही बरोबर. मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण 50%च्या वर सुद्धा आरक्षण देऊ शकतो परंतु ते 57% पर्यंत देऊ शकतो. काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहिती आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं. आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलं आहे. आपल्याकडे बांटी आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे तर 37% आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला म्हणजे 50%च्या वर आपण देऊ शकतो. आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात. तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर 27% आरक्षण देतो. मग 27% आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे 10% आहे ते जर आपण मराठाने दिलं तर कोणाला धक्का लागत नाही. 27% ओबीसीला राहील आणि 10% आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे कुठं आणलेलं आहे इथेच आणलं आहे ना 50%च्या वर देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेलं आहे. तर आता प्रश्नच नाही हे कायद्याने सांगते म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की तुमच्याकडे जर 27%च्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल त्याचा मला आनंद झाला. आणि जेव्हा सरकारकडे मी जातो मीटिंग मागत नाही ठीक आहे मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जरांगी सरकार मग त्यांच्याकडे आलो एवढंच आहे. दाखवू का बरं नाही याचं टायटल एक मिनिट ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देता शक्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा. वाचून नाही दाखवा म्हणले ते धरा म्हणले वाचून नाही दाखवा म्हणले ते फक्त बरं अच्छा देता ना ओके 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 हा घ्या माझे पुस्तक पुस्तक द्या लवकर. हां आणि हां हां एक मिनिट ते पुरावे दे हे घ्या हे पण आरक्षणाचं इकडे आणि हे ब्रिटिशकालीन पुरावे आणले मी सगळं गॅजेट आहे औरंगाबादचं गॅजेट सगळ्या हे गॅजेटियर्स आहेत ब्रिटिशकालीन इंग्रजाच्या काळातले. याच्यात सगळं मराठवाड्याचे गावाची लोकसंख्या आहे प्रत्येक ठिकाणी कुणबी मराठा एक आहे हे लिहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुणबीच लिहिलेलं आहे प्रत्येक पानावर कुणबी आहे याचा हा पुरावा. चला विचारलं का कुठे ते हा माझा पी आहे मराठा समाजाचा आहे विशेष गंगाधर काळकुटे आणलं दिलं गंगाधर आलाय का ये मुंबईत भेटलो होतो लक्षात आहे
गंगाधर ये पुढे गंगाधर बावनकुळे बरं द्या मग. ते लवकर ये. इथे ठेव. त्यांना दिसून द्या इकडून काढ विनेश समोरून काढा. विनेश इकडे इकडे ना विनेश त्याला घेऊन जा साहेब. तिकडनं काढा तिकडनं. हे बघा हे हा पी माझा इथलाच आहे, मराठा समाजाचा आहे आणि गंगाधर समाज मित्र आहे. हे मराठा क्रांती मोर्चा नंतर सकल मराठा यांच्याबरोबर मी अनेक बैठका घेतल्या. आपले पुरुषोत्तमजी आपले खेडेकर असो किंवा राजेंद्र कोंढरे असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो, यांना सगळ्यांना पटलेलं आहे. हे सगळे म्हणतात तुमचा फॉर्म्युला चांगला आहे, परंतु मांजराच्या गळ्याला घंटा बांधणार कोण हा प्रश्न आहे. त्यांना वाटतं घाबरतात काही चुकेल का, मराठा समाज अंगावर येईल का. असं काही होणार नाही. मराठालाही आरक्षण मिळेल, ओबीसीलाही आरक्षण मिळेल, ओबीसीचंही नुकसान होणार नाही. कारण याच्यामध्ये तर भटक्या विमुक्त यांचं तर अर्धा टक्का वाढणार आहे. धनगरांचं सुद्धा 3.5% ते 4% होणार. तुम्हाला आशीर्वाद मिळेल सगळ्यांचा आणि आम्हाला तुम्हाला पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं. तुम्हाला व्यवस्थित थांबायचं नाही आता. नाही हे झाल्यावर सुद्धा थांबायचं नाही. वाचतो त्याच्यावरती हा, व्यवस्थित चला, धन्यवाद. रस्त्याने आला वापस तो प्रश्न घ्यायला पाहिजे होता. इकडे बघा इकडे बघा हो. नाना पण आहे. राजकीय प्रश्न तेवढे परत तुम्ही बोला, परत विचारतो तेवढे बाईट देऊन ठेवा परत मागं बोललं असेल हॅलो, तर आपल्या तोंड बघा सवय. हॅलो सर बोला ना. हो नाही आपण इकडे जाऊन येऊ. आता एवढं डबे वाटायला आपल्याला जायचं सलाईन करून कोण जायला लागलं डबे नाही का देत आपल्या डबे आपल्या जेवण. ते माग होईल हो. तिथं तोंड असलं का काय वाटत. ते मला खुनीत आहे ना अलीकडून म्हणलं तेव्हाच ओळखून घेते. 10% मराठ्यांना द्यायचं फॉर्मॅट 10% भागतच नाही. कुणी अंगावर घ्यायचं. हा आधीच्याच बोललो ते नंतर त्यांच्या बाईटमध्ये
तू आता लाईट मारू नको. आवाज नका करू रे, शांत राहा. तुम्हाला कसं काय कळतं बरं इकडचं? हा तेच म्हणतो, कानात काही नाही, आवाज जायला तरी इथे पण दिसतं ना स्क्रीनवर, त्याची लेवल दिसते. इथे पण दिसते. नाही रे, थांब ना. बंद करायची. शांत बसा रे. शिवूनच्या वेळेस आहे असं म्हणतो का? इकडे बघ. गोळी खाली का नाही रे धनु? त्या दोघांची एकमेकाशिवाय जमत नाही राव. हे बंजारी मराठासाठी करू नका राव. ओबीसी मराठावर करू नका. नाही आमच्यात बी काही नाही बाबा, खाली पाटलाचं ऐकलं का नाही? हा लिंब यांचं दोघांकडे दिलं होतं, आमचं खाली काही नाही. चला बोले विचारा. विचारा बोले बोला. प्रेम द्यायला कोण करते? चलो करो. विचारायची इकडे बोल. तो 10%चा मुद्दा हरिभाऊ राठोडांनी मांडला होता. त्याबद्दल तुमची भूमिका काय? नाही 10% नाही, कसं 10% नाही परवडत. ते मराठा आणि कुणबी एकच आहेत, याच्या नोंदी सापडल्या. त्यामुळं 10% मराठ्यांना देणं आणि वरचे 7% म्हणजे काय अंगावर घ्यायचे का आम्ही? वरचे 7% म्हणजे त्यांचा फॉर्म्युला तिथं आमच्यासाठी घातक आहे. आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे. 34% मराठा आहे असं 8 ते 10 वर्षापूर्वी समितीनंच लोकसंख्या जाहीर केलेली. तर मग 17% होते आणि आता तर वाढली असेल ह्या 10 ते 12 वर्षात पुन्हा. आणि तुम्ही ते 10% द्यायला आणि वरचे 60% म्हणजे 1.5-2 कोटी लोक अंगावर कोणी घ्यायचे? मी. आणि मी समाजाची गद्दारी करायची. पाहिजे तर सगळ्या मराठ्यांना पाहिजे तर तो फॉर्म्युला मान्य आहे. उगा असे फॉर्म्युले आणि उगा मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी बैठका लावायच्या हे योग्य नाही आहे. त्यापेक्षा आता आमच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षणातून मागणी आमची, त्यावरच आम्ही ठाम येताना आम्हाला सगळ्यांना पाहिजे. त्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या. आरक्षणासंदर्भात तुमचा अभ्यास झालेला आहे. सरकारसोबत तुमच्या बैठका सुरू आहेत. सरकार तुमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहतोय सुद्धा. हे सगळं व्यवस्थित सुरू असताना हरिभाऊ राठोड हा जो नवा प्रस्ताव आणतात त्याची गरज वाटते का तुम्हाला? खरंच नाही, आता ते कसे आले हेच मला माहीत नाही. आपल्याला एक तर परत सांगतो, खरं बोलतो, ते माहीतच नाहीत मला कसे आलेत. पण आता हे बघा, शेवटी आंदोलक हे आपल्यात माणूस की जिवंत असली पाहिजे. आता ते आलेत, ज्येष्ठ माणूस आहे, शेवटी आपण सन्मान केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यांना आपण पाठिंबासुद्धा दिलेला. त्यांना आपण 12 बलुतेदार बांधवांवर अन्याय झाला पाहिजे. त्यांच्यासाठी आमचा हा ज्वलंत सध्या मुद्दा आहे. याच्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार, हे शब्द आहे आपला. हो, पण आज रोजी आता त्या फॉर्म्युला घेऊन आले, ऐकून तर घेणं काय मिळेल बाबा आपलं. जर योग्य वाचलं, अभ्यास त्यात चांगला असेल आणि मराठ्याचं कल्याण होणार असलं तर कोणाचा फॉर्म्युला मान्य आहे ना? चांगलं मराठ्यांचं होत असल्यावर काय, सगळ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळत असेल ओबीसीतून मग काय अडचण नाही. पण तुम्ही धक्का न लावता आणि असले शब्द जर वापरले तुमचं नाम तर जमणार बी नाही आणि फॉर्म्युला बी काही नाही. मग हरिभाऊ राठोड आले, हे काय संविधानिक कुणाला भेटून आले? मुख्यमंत्री पाठवलं, उपमुख्यमंत्री पाठवलं, रस्त्यावर बसून अशी तोडगी निघू शकत नाही. पण आले, मी आंदोलक म्हणून सन्मान करणं काय मी. ते कुंकडून आले बिचारे काय माहीत नाही. तुमचं योग्य आहे, बरोबर सुद्धा आहे. पण मी एक आंदोलक आहे, सगळ्या जाती धर्माचा सुद्धा काम करतोय. ते आशाने येत आहेत, पण आपण त्यांच्या मागणीसाठी पाठीशी त्यांच्या. पण आमचा फॉर्म्युला आमच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, याच फॉर्म्युलेशी फक्त मी सहमत. एक बी मराठा मागं नाही राहिला पाहिजे. अर्धी खुश करायची आणि अर्धी नाराज करायची, हे नाही चालणार. मलाच मान्य नाही. याचा अर्थ काय त्यांचा ही करतोय असं नाही आहे, त्यांचा आदरच. पण मराठ्यांचं जिथं नुकसान होणार आहे ते मात्र मला मान्य नाही. सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. धक्का न लागता तुम्ही मत असाल तर तुमचं आमचं काही जमन बरं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.